कांग्रेस विधायकों ने सत्ता पक्ष पर निधि नहीं देने का आरोप लगाया है। कांग्रेस के इस आरोप पर उपमुख्यमंत्री अजित पवार ने निराधार बताया है। उन्होंने कहा कि सभी को निधि मिली है, अगर कोई छूटा होगा उसे जल्द मिलेगा। नाही, त्यांनी कुणाला काय करायचं तो त्यांचा अधिकार आहे। कारण पूर्वी पण काँग्रेस आम्ही सरकारमध्ये असताना सरकार चालवलेली आहे। ते काय आजचं काम नाही, हे वर्षानुवर्ष चालत आलेली गोष्टी आहे आणि साधारण सगळ्यांनाच देण्याचा प्रयत्न केला जातो। आता कोण काही चुकून राहिला असेल तर माहिती नाही, कारण राज्यकर्त्यांना संपूर्ण राज्य डोळ्यासमोर ठेवून हेमची कामं असतील किंवा इतर पीडब्ल्यूडीची कामं असतील, ग्रामविकासची कामं असतील, नगरविकासची कामं असतील, जे सामाजिक न्याय विभाग असेल, अल्पसंख्याक विभाग असेल, ज्या विभागाच्या निमित्तानं तिथल्या जनतेला विकासाच्या दृष्टिकोनातून निधी द्यावा लागतो, तो निधी देण्याचं काम सरकार म्हणून आम्ही केलेलं आहे। एकीकडे ओरड अशी येते की यांनी 55,520 कोटीच्या पुरवणी मागण्या दिल्या। मी त्याच्याबद्दल पण सुतवाची विधान परिषदेमध्ये त्या ठिकाणी केलं किंवा हेही कारण त्याच्यामध्ये होती आणि त्याच्यामुळे 55,520 कोटीचा पुरवणी मागण्या सादर कराव्या लागल्या आणि वर्षाच्या शेवटच्या अखेरीस म्हणजे इयर एंडिंगला त्याच्यामध्ये राज्य सरकारचे जे सेंट्रलनी घालून दिलेले जे काही नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्सच्या बाहेर कुठेही न जाता जेवढी आर्थिक शिस्त त्याच्यामध्ये ठेवता येईल तो प्रयत्न सरकार म्हणून आम्ही सगळे करू। अर्थमंत्री म्हणून मी पण त्यात बारकाईने लक्ष देईन।